गाव पूर्ण आलाय. हरिग्राम गाव पूर्ण आलंय आणि त्यांचे संपूर्ण चाहता वर्ग. आणि नक्कीच आज वैभव खानाव गावामधील लागला हा क्रिकेटचा कुंभमेळा. बघा प्रचंड संख्येनं आज चाहता वर्ग पाठीराखा वर्ग सर्वजण या स्पर्धेचा आनंद घेतात. सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. चला मॅच ऑन होईल. ऐकूया आपण पुन्हा एकदा आमचे मराठीचे अप्रतिम समालोचक हरिग्राम गावचे सुपुत्र वैभव भोपे यांना. धन्यवाद. चला सुपर 40 मधील अंतिम लढत गावदेव बुर्दुल आणि धाकटा खांदा या दोन टीम मध्ये आतापर्यंत क्वालिफाय झालेले टीम आहेत. बी लॉट मधून वागेश्वर हरिग्राम, सी लॉट मधून खिडूकपाडा, डी लॉट मधून श्रीराम चिंचवली, ई लॉट मधून दुंद्रेपाडा रोशन, एफ लॉट मधून चिंचवली आणि जी लॉट मधून मोरिया 11 दुंद्रेपाडा. दुंद्रेपाडा गावाला ही स्पर्धा फार लाभदायक राहिली आहे, कारण काल त्यांचा 40+ मधून संघ रनरअप ठरला. आज दुंद्रेपाडा गावचे दोन संघ क्वालिफाय झालेले आहेत या स्पर्धेच्या टॉप 7 साठी. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. शुभेच्छा देऊया आपण दोन्ही टीमला. धर्मेंद्र बोईर, बालकृष्ण बोपी, तुमचं स्वागत. चला मॅच कडे आपण जाऊया. सामन्याला आपण सुरुवात करतोय. मॅच इज ऑन. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय बुर्दुल संघानं आणि धाकटा कांदा संघाच्या वाटेला फिल्डिंग आली. पहिलं षटक घेऊन आलाय सौरभ भगत. गोलंदाजच्या उंबरठ्यावर हा सामना देखील 3 षटकांचा आहे. सलामीवीर फलंदाज सुधीर पाटील आणि महेश पाटील हे दोन बॅटर ओपनिंग ब्लास्टर्स खेळाडू मैदानात तयार. पहिला बॉल थोडी गती कमी ठेवली, बॉडी पासून थोडा दूर ठेवला हा बॉल. डॉट बॉल या खरं तर षटकाची या इनिंगची सुरुवात झाली. भरपूर संख्येने प्रेक्षक वर्ग आहे आणि एक निश्चित मी सांगत असतो, जेव्हा हरिग्रामचे प्रेक्षक असतात, हरिग्रामचं क्रिकेट असतो, मी नेहमी ट्राय करतो मॅक्झिमम प्रेक्षकांचं नाव घेणं. जर नजर चुकून कोणाचं नाव असेल तर दिलगिरी. चला मॅच कडे आपण वळतोय. पहिला बॉल जो डॉट बॉल आलाय सुधीर साठी, लोअर फुल टॉस बॉल, बॅटच्या टो इन वर बॉल लागलाय. मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. दुसरे धावेसाठी रिस्क घेतली आहे. आउटफील्ड देखील तेवढी मोठी आहे, त्यामुळे 2 धावा इझिली पूर्ण होत आहेत. खरं तर बघा मी, परंतु यानंतरची मॅच चर्चा होईल. आणखीन एक स्लोअरवर लेग कटर सुधीर पाटील जो भन्नाट फॉर्म मध्ये असलेला बॅटर आहे आणि त्याच्या समोर सध्या ही चॅलेंजिंग गोलंदाजी सुरू आहे सौरभ भगतची. पहिले 3 बॉल अफलातून त्यांना डिलपट केलेत. 7 संघ विजेते असतील, त्यामधून आपण लकी ड्रॉ करणार आहोत. अर्थात बाय ज्यातून 4 संघाला बाय मिळेल तो पुढे क्वालिफाय करेल. उंच गेला फटका, मिस टायमिंग. कॉटन बॉलची संधी आणि स्वतःच्या फॉलोत्रामध्ये सौरभ भगतनं टिपलाय झेल. इम्पॉर्टंट विकेट या मॅच मधील महत्वाचा खेळाडू सुधीर पाटील बॅक टू द डगआउट. चला स्कोरबोर्ड वर टोटल रन बघायला मिळत आहेत. 2 धावा आणि पहिली विकेट बघायला अगदी मिळाली. आणि त्यानंतर नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय अजय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सौरभ, पुन्हा एकदा स्लोअर रन केलाय. गतीनं भरपूर बीट केलाय. स्लोअर पण गोलंदाजी फार निर्णायक राहिले आतापर्यंत. या ओव्हरमध्ये 22 न ही रन येते. बघा आमचे तुषार, हॉटेल स्पाइस कॉर्नर आणि संपूर्ण चिंचवली टीम सोबत ते बघायला मिळत आहेत. गिराईक झोपसत आहेत. खरं तर स्कोरबोर्ड वर रन बघायला मिळत आहेत तुम्हाला 3.
स्वर्गीय नीलमताई निलेश बोपी या नावानं संघ सध्या मैदानामध्ये दाखल झालेला. स्विंग अँड मिस वन्स अगेन पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी, टॉप क्लास बॉलिंग परफॉर्मन्स या पहिल्या ओव्हरमध्ये प्रथम षटकामध्ये बघायला मिळाला आणि या ओव्हरमध्ये फक्त रन आलेले त्या 3 धावा या फर्स्ट ओव्हरमध्ये येत आहेत आणि जवळपास पहिली विकेट देखील गमावल्या. त्यामुळे सुरुवात थोडी नाजूक झाली बुर्दुल टीमच्या दृष्टिकोनातून. प्लीज धाकटा कांदा आपण जास्त वेळ घेऊ नका. टाइम स्पेंड करण्याची अनुमती तुम्हाला नाही आहे. वेळेवर तुम्हाला इनिंग समाप्त करायचे प्रत्येक संघासाठी सूचना आहे. बघा भरपूर सारे प्रेक्षक आमचे माजी सरपंच रमेश जोशी साहेब त्यांचं आम्ही स्वागत करू. गणेश पाटील तुमचंही स्वागत. स्कोरबोर्डवर रन बघायला मिळतात 3 धावा, 1 विकेट त्यामध्ये गमावलाय. बॅटिंग करत असताना बुर्दुल टीमनं थोडी नाजूक सुरुवात केली मैदानात, परंतु आता ही शांतता भंग करावी लागेल आपल्या प्रदर्शनातून. बघा आमचे कृतार्थ पाटील धाकटा कांदा त्यांच्या मामाचं गाव आहे, त्यांचंही स्वागत आम्ही करू. सेकंड ओव्हर कडे आपण वळतोय. रनवेमध्ये थोडंसं अडथळा आलाय. गोलंदाजीसाठी आता सुदाम नाईक यंदा भरपूर झलकलाय खेळाडू. प्रकाश झोतामध्ये आलेला खेळाडू, यंदाची PPL त्यांनी गाजवली. पनवेल प्रीमियर लीग मध्ये मयूर वाघमारेच्या टीम मध्ये सुदाम नाईक हे नाव आणि त्याचसोबत उमेश माळिकेवाल हे 2 नावं भरपूर झलकली आणि सुदाम आता सज्ज होत आहे. वन्स अगेन कट केलाय हा बॉल. सध्या फलंदाजी करत असताना बुर्दुल टीमच्या दृष्टिकोनातून गोलंदाजी थोडीशी डोईजड झाली त्यांच्यासाठी, परंतु या संकटामधून थोडं मार्गक्रमण करावं लागेल. भले स्कोरिंग शॉट येत नसतील परंतु सिंगल डबल कडे थोडंसं फोकस करावा लागेल, कारण रन इन्व्हेस्टमेंट होणं अपोजिशनच्या विरुद्ध फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा आक्रमण करायचं होतं. विकेट किपरनं मिस केला बॉल. डायरेक्ट हिट करायची इच्छा होती परंतु तयारी असतानाही मानसिकता दाखवता आली नाही, कारण बॅकअप नव्हतं. त्यामुळे अजून एक्स्ट्रा रन जाऊ नये त्याची काळजी फिल्डरने तिथे घेतली. फिल्डर होते राज म्हात्रे. स्कोरबोर्डवर 4 धावा बघायला मिळत आहेत. शांत क्रिकेट मैदानामध्ये सध्या धावसंख्या असं म्हणण्याला हरकत नाही की कासवाच्या गतीने पुढे पुढे चालले. त्यामुळे एक चांगला वेग त्यांना मिळवावा लागेल. अजून वेळ गेली नाहीये. हे निश्चित होतं. स्लोअर वन लेग कटर हा त्याचा पसंतीचा बॉल आहे आणि बघा फॉलोथ्रो मध्ये काय कॅच पकडले सुदाम नाईकनं. आणखीन एक विकेट. विलास पाटील खानाव यांचं आगमन झालंय, त्यांचं स्वागत. आपण स्टेजवर या. खानाव गावचे आमचे जेवढे ग्रामस्थ असतील त्यांना विनंती आहे की आपण मैदानाच्या आजूबाजूला न थांबता आपण स्टेजवर येऊन दाखलवा. तुमचं सगळ्यांचं स्वागत. थोडा चिंताजनक स्कोर आहे. स्कोरबोर्डवर 4 धावा आहेत. विकेट गमावले 2. लोवा फुलटॉस होता. अपील लाऊड झाली परंतु थोडं शफल होऊन खेळाचा बॅटरने प्रयत्न केला तर त्यामुळे पंचांनी लेग बाय दर्शवली आहे. एक्स्ट्रा रन मध्ये अगदी एक्स्ट्रा गुण मिळेल. 1 धावेनं टोटल पुढे चाललाय बोर्डवर. अजूनही सिंगल डिजिट बघायला मिळत आहे. ऑन बोर्ड 5 रन्स 1.4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय मैदानात. स्कोरबोर्ड फार शांत. हल्ला बोल करावा लागेल या 2 बॅटर्सना मैदानामध्ये. अजयला आणि प्रतीकला प्रयत्न तर पुन्हा एकदा केला परंतु आत्ता जेवढे प्रयत्न केलेत तेवढे प्रयत्न आत्तापर्यंत तरी त्यांच्या अगेन्स्ट गेलेत. परंतु असंही म्हटलं जातं ना, ट्राय बट डोंट क्राय. मैदानात तुम्ही प्रयत्नशील राहणं फार गरजेचं आहे. सुदाम नाईकचे षटक यशस्वी गोलंदाजी. आतापर्यंत फक्त 2च रन या ओव्हरमध्ये आलेत. 1 विकेट. शेवटचा बॉल होता, डीप राहिलाय. षटक समाप्त होते. 12 बॉल मध्ये काय दमदार गोलंदाजी केली आहे धाकटा खांद्याच्या या 2 गोलंदाजाने. सुरुवात करून दिली सौरभनं. पहिल्या ओव्हरमध्ये रन खर्च केले त्याने 3 विकेट घेतली 1 आणि या ओव्हरमध्ये सुदाम नाईक
ज्यानं गोलंदाजी करीत असताना रन खर्च केला फक्त 2 आणि 1 विकेटी अगदी बघायला मिळाला. आणि स्कोरर आम्हाला सांगताय 2 धावा आल्यात, त्या 1 रन आल्यात, त्यामुळे सो सॉरी. मॅडनवर येतोय सुदाम नाईकचं विकेट प्लस मॅडनवर, कारण 2 धावा आले ते 1 रन 22 रन आलेत, त्यामुळे त्याचं मॅडनवर गृहीत धरलं जाईल. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. स्कोरबोर्डवर रन बघा मिळतात फक्त 5. अंतिम षटक, थोडं फायटिंग टोटल येणाऱ्या ओव्हरमध्ये 15-20 धावा येणं फार गरजेचं आहे बुर्दुल टीम साठी. परंतु सध्या धाकटा खांदाच्या दृष्टिकोनातून हे षटक देखील तेवढंच त्यांना चांगलं हवाय. फक्त आणि फक्त 5 धावा 2 ओव्हर संपल्यात. विकेट देखील 2. शेवटचे 6 बॉल पहिल्या डावातील बाकी राहिले, थोडं चिंता वाढलेत. बाउन्स अटेम्प्ट केलाय, चान्स कोणतीच घेतली नाही बॅटरनं. एक्स्ट्रा रन येते याकडे थोडं लक्ष केंद्रित केलं. एक्स्ट्रानं स्कोरबोर्ड पुढे, बोर्डवर रन लागतायत. फायनली तो 5 धावाचा आकडा पार केलाय. 6 वर टोटल पोहोचलाय, परंतु अजूनही सिंगल डिजिट. 6 बॉल बाकी आहेत या पहिल्या डावातील. मैदानाच्या चारही बाजूला तुफान गर्दी आज प्रेक्षकांची. हेलिकॉप्टर लुक दिलाय, ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफला, परंतु एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर त्याच्या अगोदर पोहोचलाय. बघा फिल्डिंगचा लेवल बघा, त्यामधून स्टँडर्ड बघा सौरभ भगतचं. इथे चौकार अडवलाय. एकही स्कोरिंग शॉट आलेला नाही आतापर्यंत. जवळपास 13 बॉलचा खेळ समाप्त होताना आपण बघतोय, परंतु रन साठी अजून तो कडवा संघर्ष करावा लागलाय बोर्दुल टीमला आणि त्यांच्या धुरंधर फलंदाजांना. का प्रदर्शन दिला बॅटिंग मधून या टीमनं, परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये थोडंसं डॉमिनेट करण्याचं काम केलंय गोलंदाजानं. परंतु अजून हे 5 बॉल निर्णायक आहेत. मोठा एज लागलाय बघा, लेग स्लिप मध्ये डाय लगावत असताना झेल टिपलाय समाधान तांबडे. अजून एक विकेट, 3रा धक्का टीमला. अगदी बघायला मिळत आहे 2 टू व्हीलर ईव्ही बाईक या स्पर्धेमध्ये. ABC साठी 1, DEF आणि G साठी 1 अशा 2 बाईक बघायला मिळत आहेत. 3 स्पोर्ट्स सायकल समोर वाट बघतायत. या चमचमता अगदी लखलखत्या ट्रॉफ्या वाट बघतायत. आतापर्यंत 6 संघांनी तर नाव कोरलंय, परंतु बघायचं ही मॅच मधून कोणता संघ पुढे. उंचावरून लगावण्याचा प्रयत्न. वन्स अगेन फिल्डर डाऊन द बॉल, झेल तिथे टिपलाय. अजून एक विकेट, 4था धक्का टीमला. रामदास सिनारे दुंद्रेपाड्याचे सन्मानी आमचे बालराम सिनारे, त्याचसोबत दुंद्रेपाड्याचे तुकाराम चौधरी आणि दुंद्रेपाड्याचे सन्मान्य शशिकांत सिनारे, आपलं हार्दिक स्वागत. त्यांनाही विनंती आपण या स्टेजवर तुमचं स्वागत. मॅचकडे आपण वळतोय. मागील 2 बॉलमध्ये बॅक टू बॅक 2 विकेट मिळाले. गोलंदाजी करत असताना सध्या सुनील नाईकला ही अजून हॅट्रिक. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय भूषण पाटील. काहीतरी करिश्मा करावा लागेल फलंदाजीतून. हॅट्रिक बॉल, लो फुल टॉस केलाय, ड्राईव्ह केलाय, फिल्डर रेडी आहेत मागे. जमिनी समांतर बॉल चालला होता, थोडा वेग येत आहे फिल्डरनं, परंतु याचा फायदा उचलत असताना 2 धावा पूर्ण केले त्या दोन्ही बॅटर्सना. स्कोरबोर्ड अजून शांत आहे. एकही चौकार नाहीये, एकही षटकार नाहीये. स्कोरबोर्ड फायनल डबल डिजिट मध्ये आता पोहोचलाय. 10 वर 10 ऑन अ बोर्ड. 10 धावा सध्या फलकावर झळकतायत. अखेरचे 2 बॉल या पहिल्या डावातील उर्वरित राहिलेत, फार निर्णायक राहतील. हो, फायनली तो फटका आलाय ज्याची चर्चा होत होती. नो लुकिंग शॉट, बॉटमहॅनचा चांगला वापर, फ्लिक खेळ आहे, षटकार.
सुरुवातीच्या 5 फलंदाजांना जे जमलं नाही ते भूषणनं फायनली केलंय. अजय बॉम्बेने केला हा षटकार. भूषण पाटीलच्या बॅट मधून बघायला मिळत आहे. अजय नॉर्थ एंड कडे तुम्ही बघतायत 6 न टोटल. पुढे 16 वर फायटिंग टोटल कडे सध्या वाटचाल आहे. एक स्कोरिंग शॉट आला तर फायटिंग टोटल बनेल. एक चांगला बॉल आला तर एक लिमिटेड रन्स मध्ये थांबवण्यामध्ये यशस्वी ठरेल. परंतु हा बॉल प्लेड ऑन आणि फायनली इनिंग समाप्त होत आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अगदी मैदानामध्ये बुर्दुल संघानं एकूण रन केले 16 आणि 17 धावांचं एक माफक आव्हान आहे धाकटा कांदा या संघासमोर. परंतु चला, जे 6 संघ आतापर्यंत जिंकलेत त्यामधून मी विनंती करेन, बी लॉट मधून हरिग्राम, सी लॉट मधून खिडूकपाडा, डी लॉट मधून श्रीराम चिंचवली, ई लॉट मधून धुंद्रेपाडा रोशन, एफ लॉट मधून चिंचवली आणि जी लॉट मधून मोरिया 11 धुंद्रेपाडा. चला सगळे संघ या. चला मॅच कडे आपण वळतोय. विजयासाठी करायचे आहेत 17 रन. हे आमचं मुख्य व्यासपीठ सध्या तुम्ही बघतायत. चला अगदी मॅच कडे आपण बघतोय. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता आमचा श्री ऑप्टिक्स गुढी पाडव्यानिमित्त भरपूर ऑफर सध्या सुरू आहेत. त्यांचा शॉप तुम्हाला बघायला मिळेल वाकडी स्टॉपवर, शॉप नंबर 2 मध्ये FA फिटनेस जिमच्या समोर. गुढी पाडव्यासाठी तुम्हाला जर काही विजन ग्लासेस हवे असतील अथवा सन ग्लासेस हवे असतील तर तुम्हाला त्यांच्या माध्यमातून मिळतील. त्यांच्याकडे कॉम्प्युटरद्वारे मोफत डोळे देखील तपासले जातात. श्री ऑप्टिक्स त्याकडे आपण संपर्क करू शकता. स्क्रीनवर तुम्हाला बघायला मिळेल चांगली डिस्काउंट सुरू आहे. सनग्लासेस फक्त 350 पासून सुरू आहेत आणि संपूर्ण ब्लू लेन्स चष्मा जो 999 पासून सुरू आहे आणि संपूर्ण बायफोकल चष्मा जो 1400 पासून सुरू आहे. अल्प दरामध्ये जरूर विजिट करा. चला मॅच कडे आपण वळतोय. पहिल्या सत्रामध्ये पॉवरफुल गोलंदाजी बघायला मिळाली धाकटा खांदा करून आणि
16 धाव्यांवर थांबावं लागलं. 3 षटकामध्ये बुर्दुल संघाच्या या प्रमुख बॅटर्सना 17 धावांचं आव्हान आहे. सलामीवीर फलंदाज सुदाम नाईक आणि जितेंद्र घरात आलेत. बॉलर तयार, पहिलं ओव्हर घेऊन. भूषण पाटील बघा हा बॉल किती परफेक्ट राहिला, वाईड यॉर्कर करत असताना दिसलेत. सुरुवात चांगली झाली. प्रताप घरत तुमचंही स्वागत. बघा आमचे हरिग्रामचे पंच कमिटी सुरेश जोशी त्यांचे आगमन झाले. रमेश जोशी माजी सरपंच आपणही स्टेजवर आहे. मधुकर जाधव तुमचं स्वागत. आमचे सन्माननीय ॲडव्होकेट प्रधान पाटील हे देखील आलेले आहेत, त्यांचंही स्वागत आम्ही करू. पहिला बॉलचा डॉट बॉल आलाय, चांगला बॉल. यावेळेस क्लीन बॉल, प्रत्युत्तर चांगलं देत असताना सध्या दिसला पहिल्या 2 बॉल मध्ये तरी. आणि सुदाम नाईकची इम्पॉर्टंट व्हॅल्युएबल विकेट खेळाडू बाद. चला आमचे खाणावचे जेवढे ग्रामस्थ आले असतील त्या ग्रामस्थांना आमची विनंती आहे, आपण मैदानाच्या आजूबाजूला न थांबता आपण स्टेजवर या. शून्य धाव सध्या बोर्डवर आहे आणि पहिला विकेट गमावलाय तोही सुदाम नाईकचा, जो व्हॅल्युएबल विकेट. यंदा भरपूर ओपन टुर्नामेंट तोही खेळाय. नवीन बॅटर मैदानामध्ये पुढे सरकतोय साहिल पाटील. गोलंदाजच्या उंबरठ्यावर आपण भूषण पाटीलला बघतोय. चांगली सुरुवात, माहिती आहे सुरुवातीपासूनच गोलंदाजी अटॅकिंग करावे लागेल तर आणि तरच अपोजिशनचं थांबवलं जाऊ शकतो. डान्सिंग डाऊन द विकेट, फुटवर्क फार छान आणि चांगला अगदी खेचला या फटक्याला. इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार. काळजी घ्या प्लीज. आयवा कॅश पकडण्याच्या नादाने इलेक्ट्रिक सप्लाय वायर पकडली होती. आता तिकडे प्रेक्षकांना थोडी काळजी घ्या, लेने के देने ना पड जाए. पुन्हा एकदा फुटवर्क वापरलाय, रन घेण्याची चान्स घेतली कारण फिल्डर थोडे दूर होते बॉल पासून. सिंगल इथे मिळेल, पंच सांगतात यस, एज लागली होती. चांगली पंचाची भूमिका अगदी आमचे तिन्ही ऑफिशियल्स पार पडत असताना दिसले. तिघांचा मी स्वागत करू. प्रशांत पाडे सर असतील, त्यासोबत मेन अंपायर शुद्धाजी बागमारे असेल, लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये सुधीर पाटील सर कानपोळे असेल. चांगली पंचाची भूमिका आज मिस्टर सँडी पालकर सरांनी थोडी रजा घेतल्या, त्यांचं इम्पॉर्टंट काम होतं. स्कोरबोर्डवर 7 रन बघा मिळतात. 10ची गरज आहे आणि हा बॉल अंपायर सिग्नल वाईड आणि त्यावर आलाय नशिबाचा 22चा चौकार. रन मिळतील 5 पंजा. पाच धावांना स्कोरबोर्ड पुढे चाललाय 12वर. शॉर्ट लेंथ होती, हुक करायचं होतं. फिल्डरनं चांगला प्रयत्न केला परंतु आता त्याची आणि बॉल मधून रेस सुरू होती. 2 रन पूर्ण होत आहेत. बघा आमचे WTC लाईव्ह पूर्वेश नुकता एक तुमची व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचली, थोडं लक्ष द्या. राहुलला आपण बघतोय. स्कोरबोर्डवर 14 धावा सध्या नोंदवल्या गेल्यात. अखेरचा बॉल बाकी या षटकातील. विनिंग शॉट खेळायचं होतं परंतु अजून थोडा टाइम वेट करावा लागेल कारण 1 रन या बॉलवर पूर्ण होतं. टार्गेट 17चं होतं आणि पहिल्याच ओव्हरमध्ये एकूण धावा आल्या त्या 15. विजयासाठी गरज आहे 12 बॉल आणि 2 धावांची. चला 6 कॅप्टन स्टेजवर या.
ए लॉटची तर मॅच बाकी आहे, नो डाऊट 2 रनची गरज आहे. चला, बी लॉट मधून हरिग्रामचे कॅप्टन या, सी लॉट मधून खेडूकपाडाचे कॅप्टन या, डी लॉट मधून श्रीराम चिंचोलीचे कॅप्टन, ई लॉट मधून दुंद्रेपाडा रोशन आपला कॅप्टन, एफ लॉट मधून चिंचोलीचे कॅप्टन आणि जी लॉट मधून मोरिया 11 दुंद्रेपाडा सत्या. चला 6 कॅप्टन फक्त स्टेजवर या, फक्त कॅप्टन या, बाकी गर्दी नको प्लीज. ऑलरेडी आमचे भरपूर मान्यवर स्टेजवर आहेत, त्यामुळे जास्त गर्दी करू नका. बिनकामाची धावपळ नको, कामाची लोक या. 12 बॉल 2 ची गरज होती अँड विनिंग शॉट. चौकारानं सामना जिंकलाय. धाकटा खांदा संघानं अभिनंदन. हार्ड लक बुर्दुल संघाचा प्रवास या स्पर्धेमध्ये. आज बॅटिंग खराब झाली, रन इन्व्हेस्ट झाले नाही. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यांना हा सामना गमवावा लागलाय. अभिनंदन. सामन्याचा सामनावीर नो डाऊट सुदाम नाईक. खरं तर सौरभनं ही फार छान गोलंदाजी केली.